नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 2 प्रभावी मंत्रांचे अनुष्ठान कसे करावे हे पाहणार आहोत. तर अनुष्ठान का करावे? तर आपल्या जीवनात एखादी अडचण आहे, काही प्रश्न आहेत, पण ते मार्गी लागतच नसतील तर अनुष्ठानाची सेवा करावी. अनुष्ठान म्हणजे नेमके काय? तर अनुष्ठान हे ठरलेल्या मंत्राचे किंवा स्तोत्राचे ठरलेल्या जागी बसून, ठरलेल्या वेळी, ठरलेल्या प्रमाणात, ठरलेल्या दिवसांमध्ये पूर्ण करायचे असते. आज आपण स्वामींच्या 2 मंत्रांचे अनुष्ठान कसे करायचे ते बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ आणि दुसरा मंत्र आहे ओम स्वामी समर्थ. सर्वात आधी या दोन्ही मंत्रांचे अर्थ जाणून घेऊयात. श्री स्वामी समर्थ या मंत्रातील श्री म्हणजे ऐश्वर्य, औदार्य, प्रतिभाशाली, श्रेष्ठ, शुभ, सामर्थ्यवान, पवित्रतेचे प्रतीक. स्वा म्हणजे भस्म करणे, मी म्हणजे माझे अज्ञान, अहंभाव, रिपुगण, ईर्ष्या म्हणजे आपला मीपणा, म्हणजे स्वामी माझा मीपणा स्वाहा करा. समर्थ म्हणजे असमर्थांना समर्थ करणारी शक्ती. ओम स्वामी समर्थ या मंत्रातील ओम हा शब्द अ, उ आणि म या 3 अक्षरांनी बनलेला आहे. अ हा ब्रह्मावाचक आहे, उ हा विष्णूवाचक आहे आणि म हा रुद्रवाचक आहे. उपनिषदात सुद्धा सांगितलेले आहे की ओम हा शक्तीने परिपूर्ण आहे. या मंत्राच्या जपाने आपल्याला त्रिदेवतांची शक्ती प्राप्त होते. थोडक्यात काय तर श्री स्वामी समर्थ आणि ओम स्वामी समर्थ या मंत्रांच्या जपामुळे त्रिदेवतांची शक्ती प्राप्त होते, लक्ष्मी प्राप्त होते आणि असमर्थांना समर्थ करणारी शक्ती म्हणजेच आपले स्वामी समर्थ महाराज त्यांचा आशीर्वादसुद्धा मिळतो. तर आता पाहूया या दोन्ही मंत्रांचे 11 दिवसाचे अनुष्ठान कसे करायचे. हे अनुष्ठान स्त्री, पुरुष, मुले, मुली कोणीही करू शकता. अनुष्ठान करताना आपल्याला रोज एकाच वेळी, एकाच ठरलेल्या ठिकाणी बसून हे अनुष्ठान करायचे आहे. बसण्यासाठी आपल्याला आसन घ्यायचे आहे. प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार वेळ आणि जागा ठरवून घ्यावी, म्हणजे सेवेमध्ये अडथळा येणार नाही. अनुष्ठानाची वेळ पहाटे 4 ते 5 या दरम्यान असावी. पण जर तुम्हाला यावेळी शक्य नसेल तर तुम्ही सकाळी 9च्या आत आणि संध्याकाळी 6 नंतर ते रात्री 9च्या आत अनुष्ठान करू शकता. आपल्या सोयीनुसार सकाळ किंवा संध्याकाळ एक वेळ ठरवून घ्यावी. आणि हे अनुष्ठान करत असताना आपल्याला अंघोळ करूनच हे अनुष्ठान करायचे असते. सकाळी तर आपण अंघोळ करतच असतो, पण जेव्हा आपल्याला हे अनुष्ठान संध्याकाळी करायचे असते तेव्हासुद्धा अंघोळ करणे गरजेचे आहे. स्वच्छ वस्त्र परिधान करणे गरजेचे आहे. मंत्र जपासाठी तुम्ही कोणतीही जपमाळ घेऊ शकता. रुद्राक्ष, तुळशी, चंदन, कमळगट्ट्याची माळ, त्याचबरोबर स्फटिकाची माळ असली तरी देखील चालेल. अनुष्ठानाला बसताना आसनावरच बसावे. जर तुम्हाला जमिनीवर बसता येत नसेल तर तुम्ही सोफा किंवा खुर्चीत बसून त्यावर देखील आसन घेऊनच बसायचे आहे. अनुष्ठान करताना स्वामींचा एखादा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरामध्ये असणे गरजेचे आहे. स्वामींच्या सानिध्यात आपल्याला हे अनुष्ठान करायचे आहे. महिलांनी त्यांचे मासिक धर्माचे 5 दिवस पूर्ण झाल्यानंतर लगेच या अनुष्ठानाला सुरुवात करावी. सुतक, विटाळ, मासिक धर्म यामध्ये हे अनुष्ठान करू नये. अनुष्ठानासाठी आपल्याला कोणती मांडणी करण्याची गरज नाही. अनुष्ठान करताना आपल्याला मंत्राचे पठण कसे करायचे आहे, तर आपण 11 दिवस अनुष्ठान करणार आहोत. तर रोजच्या रोज आपल्याला श्री स्वामी समर्थ आणि ओम स्वामी समर्थ या दोन्ही मंत्रांचे आपल्याला एक माळ जप करायचा आहे. 11 दिवस दोन्ही मंत्रांचे 2376 इतके नामजप संख्या होईल. अनुष्ठान सुरू करण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम संकल्प करायचा आहे. संकल्प हा फक्त पहिल्याच दिवशी करायचा आहे. संकल्प करताना आपल्याला आपल्या उजव्या तळहातावर पाणी घेऊन त्या पाण्यात अक्षता आणि फूल अर्पण करून आपले नाव आणि गोत्र सांगायचे आहे. जर गोत्र माहीत नसेल तर काश्यप म्हणून गोत्राचा उल्लेख करावा. नाव आणि गोत्र सांगून आपण श्री स्वामी समर्थ आणि ओम स्वामी समर्थ या दोन्ही मंत्रांचे अनुष्ठान आपली कोणती मनोकामना पूर्ण करण्यासाठी करत आहोत ते बोलावे. आणि सेवा म्हणून हे अनुष्ठान तुम्ही करत असाल तर ते देखील तसे बोलावे. आणि स्वामी महाराजांनी आपली ही सेवा
निर्विघ्नपणाने पार पाडून घ्यावी अशी त्यांना विनंती करावी. त्यानंतर हातातील पाणी ताम्हणात सोडून द्यावे. अनुष्ठान करत असताना सुरुवातीला गणपती बाप्पांना नमस्कार करून गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा. एखादे लाल फूल आणि दुर्वा अर्पण कराव्या. आपल्या कुलदेवीला आणि इतर देवी देवतांना नमस्कार करावा. आपल्या आईवडिलांनाही नमस्कार करावा. त्यांचे आशीर्वाद घेऊन मग अनुष्ठानाला सुरुवात करावी. मंत्रजप हा स्वतःला ऐकू येईल एवढ्या मोठ्या आवाजात करावा. मंत्रजप करताना संपूर्ण लक्ष केंद्रित करून कोणाशी न बोलता मंत्रजप करावा. अगदी एकाग्रचित्तेने आपण मंत्रजप करायचा आहे. हे अनुष्ठान आपल्याला दुपारी 1 ते 4 करायचे नाही, कारण त्याने आपल्या शरीरातील ऊर्जा वाढू शकते आणि आपल्याला उष्णतेचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी हे अनुष्ठान करावे. शक्य असल्यास दररोज गणपती बाप्पाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, त्यामुळे कुठलीही सेवा, अनुष्ठान, पारायण करत असताना गणपती बाप्पांचे स्मरण करावे. अनुष्ठान चालू असताना आपल्या घरात जो काही स्वयंपाक बनवलेला आहे तोच नैवेद्य म्हणून स्वामी महाराजांना अर्पण करावा. ते शक्य नसल्यास आपण दूध, साखर किंवा खडीसाखर अर्पण करू शकतो. आता हे अनुष्ठान करताना कोणते नियम पाळायचे ते पाहूयात. आपल्याला 11 दिवस मांसाहार वर्ज्य करायचा आहे. परअन्न वर्ज्य करायचं आहे. परअन्न म्हणजे इतरांच्या घरचं अन्न किंवा हॉटेलचे पदार्थ. तुम्हाला जर नोकरी किंवा शिक्षणामुळे बाहेरचे अन्न खावे लागत असेल तर 3 वेळा गायत्री मंत्राचं पठण करावं आणि मगच ते बाहेरचे अन्न खावे. आपले अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत आपल्या सेवेमध्ये गुप्तता ठेवावी. आपल्या सेवेचा बाहेर गाजावाजा करू नये. नेहमी आपले आचरण चांगले ठेवावे. चांगली कर्मे करावी. आता या अनुष्ठानाचे उद्यापन कसे करावे तर उद्यापनाच्या दिवशी महाराजांच्या नावाने शिधादान करावा, पैसे दान करावेत. हे अनुष्ठान अत्यंत साधेसोपे वाटत असले तरी ते खूप प्रभावी आहे. महाराजांचे नावच खूप ताकदवान आहे. स्वामींच्या नामस्मरणाचे फायदे हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो व्हिडिओ नक्की बघा. अनुष्ठान करताना आपला त्यावर विश्वास असणे खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा कुठलीही सेवा आपण श्रद्धेने आणि विश्वासाने करतो तेव्हा त्याचे फळ आपल्याला 100% मिळत असते. ज्यांचा कुणाचा या अनुष्ठानावर विश्वास नाही त्यांनी ही सेवा करूच नये, कारण त्याचा काहीही तुम्हाला फायदा मिळणार नाही. कोणतीही सेवा करताना तीळ मात्र देखील आपल्या मनात शंका असता कामा नये, कारण जेव्हा कोणतीही सेवा आपण मनापासून अगदी मनोभावे करत असतो आणि आपला त्यावर विश्वास असतो, पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असल्यामुळे फक्त सकारात्मकच विचार आपल्या मनात येतात. नकारात्मक विचारांपासून आपण दूर राहतो आणि सकारात्मक विचार करत राहिल्यामुळे आपल्याला आपल्या अडचणींमध्ये योग्य मार्ग मिळतो. आपल्याला कष्ट करण्याची ताकद मिळते. ज्यांच्या आयुष्यात खूप जास्त अडचणी आहेत, समस्या सुटत नाहीत आणि काही केल्याने मार्ग मिळत नाही, खूप अडचणीत आहात, तर अशा वेळेला स्वामींचे हे दोन्ही मंत्रांचे अनुष्ठान तुम्ही नक्की करा. स्वामी नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मी दिलेली ही सर्व माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.